जालन्यात शिवजयंती दिनी शिवभक्ताचं शिवरायांच्या पुतळ्यासमोर भीक मागो आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याचा आरोप। जालन्यात एकीकडे शिवजयंतीचा उत्साह तर दुसरीकडे महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी शिवभक्ताचं भीक मागो आंदोलन। भीक मागून जमा केलेला निधी प्रशासनाला देणार। जालन्यात शिवजयंतीच्या दिनी शिवभक्ताने शिवरायांच्या पुतळ्यासमोर भीक मागो आंदोलन केलंय। जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून निधी मिळत नसल्याचा आरोप या शिवभक्ताने केलाय। जालन्यात एकीकडे शिवजयंतीचा उत्साह तर दुसरीकडे महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या मागणीसाठी शिवभक्ताचं भीक मागो आंदोलन सुरू आहे। दरम्यान भीक मागून जमा केलेला निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी प्रशासनाला देणार असल्याचं या शिवभक्तांनी सांगितलंय। यानंतर सदर बाजार पोलिसांनी या आंदोलनकर्त्याला ताब्यात सुद्धा घेतलाय। छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारताचे आराध्य दैवत यांची आज 19 फेब्रुवारी निमित्त जयंती आहे। परंतु या ठिकाणी तुम्ही बघसाल की प्रशासनाकडनं निधी हा मोठ्या प्रमाणात स्थानिक गुत्तेदाराला मिळत नाहीये। स्थानिक गुत्तेदाराला निधी कमी प्रमाणात मिळाल्यामुळे निकृष्ट दर्जाचे या निकृष्ट क्वालिटीचे या ठिकाणी काम तुम्ही बघू शकता। परिसरामध्ये दरवर्षी या ठिकाणी वरून निधी येतो। दरवर्षी या ठिकाणी जे फवाऱ्याचे मोटर आहेत त्या बदलल्या जातात, जुन्या मोटर जे आहेत त्या चोरीला जातात। परंतु एकही गुन्हा नोंद आतापर्यंत या प्रशासकीय अधिकाऱ्याने संबंधित पोलीस स्टेशनला केलेला नाहीये। दरवर्षी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नवीन कलर दिला जातो, रंगरंगोटी होते। परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाचाल तर त्या ठिकाणी पापडे निघतात। दरवर्षी ऐन टायमावर 1-2 दिवसामध्ये या ठिकाणी कार्य सुरू होतं। दरवर्षी गेल्या वर्षी तुम्हाला मी सांगतो 19 फेब्रुवारीच्या दिवशी या ठिकाणी फवारे हा एकच चालू होता। जो फवारा आहे या ठिकाणी 4 फवारे आहे त्याच्यामधला एकच सुरू होता आणि 19 फेब्रुवारी संपल्यानंतर सुमारे 5 महिने या ठिकाणी साफसफाई कर्मचारी पण आले सुद्धा नव्हते। या ठिकाणी स्थानिक जे शिवभक्त आहे ते स्वच्छता करतात। मग जे प्रशासन या ठिकाणी कर्मचारी लावतं त्याची पगार कुठे जाते? त्यांना तर पगार देतं प्रशासन आणि प्रशासनाकडे निधी कमी असल्यामुळे आम्ही या ठिकाणी भीक मागो आंदोलन करतोय। शेतकऱ्यापासून, गरीबापासून, लहानापासून मोठ्यापर्यंत, उद्योजकापासून शिक्षण घेणारे विद्यार्थी हे सर्व या ठिकाणी भीक देत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी या ठिकाणी आम्ही हे भीक घेऊन प्रशासनाकडे जाऊन आहोत। महाराजांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं काम झालं? जे झालं आरोप काय झालं नाही की जे झालं त्यात निकृष्ट दर्जाचं? माझे दोन्ही आरोप आहे। माझे आरोप दोन्ही आहे। प्रशासनाकडनं कदाचित निधी हा कमी पडत असेल स्थानिक गुत्तेदाराला, त्याच्यामुळे हा गुत्तेदार जो आहे हा निकृष्ट क्वालिटीचं काम या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं जे काम करत आहे। तुम्ही जर परिसरात फिरले तुम्हाला मी दाखवू शकतो निकृष्ट दर्जाचं काम करत आहे। मला असं वाटतंय की प्रशासन निधी कमी देतोय आणि स्थानिक गुत्तेदारही हा मन लावून या ठिकाणी काम नाही करत। दरवर्षी या ठिकाणी नवीन मोटर बसवावं लागते, जुन्या मोटर चोरीला होतात। या ठिकाणी प्रशासन करतंय काय? हा माझा या माध्यमातून प्रश्न आहे। काय नाव आपलं? माझं नाव किरण राजे देशमुख, युवा सेना गडकिल्ले संवर्धन विभागीय मराठवाडा अध्यक्ष।